शिवराज पाटील आपण आपल्या भावना या निमित्ताने व्यक्त कराव्या। चला बसा, धन्यवाद। नमस्कार। आज कासेगाव येथे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीतले सदस्य, सभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला। तरी सर्वप्रथम श्री शाहू फुले आंबेडकर यांना वंदन करतो। तसेच या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित या तालुक्याचे आमदार आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, या जिल्ह्याचे खासदार आदरणीय विशालदादा पाटील, पलूस कडेगाव तालुक्याचे आमदार आदरणीय विश्वजित कदम साहेब, आमदार रोहितदादा, आमदार श्री शिवाजीराव नाईक साहेब, आदरणीय मानसिंगराव नाईक साहेब, आदरणीय अजितराव घोरपडे साहेब, आदरणीय विलासरावजी जगताप साहेब, आदरणीय राजेंद्रजी अण्णा देशमुख, आदरणीय प्रतीकदादा, आदरणीय विक्रम सावंत, आदरणीय मनोज बाबा शिंदे, आदरणीय तानाजीरावजी पाटील साहेब, आदरणीय अभिजित पाटील, आदरणीय देवराजजी पाटील साहेब, वेळ फार कमी व्यासपीठावरती उपस्थित असलेले या सांगली जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष सौ संगीताताई पाटील, या सांगली जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष व माझे बंधुतुल्य मित्र आदरणीय ऋषीदादा, तसेच व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, तसेच या गावाचे ग्रामस्थ व माझ्यासमोर उपस्थित असलेले तुम्ही सर्व मार्गदर्शक, माझे सर्व युवक सहकारी आणि पुढे उपस्थित असलेले या तालुक्यातील सर्व नेते मंडळी, सहकारी, सर्व ग्रामस्थ, आज प्रथमतः कासेगावच्या या ठिकाणी मी आभार मानतो। आज कासेगावसारख्या गावात मला बोलवलं व मी या कासेगावचं भाग्य समजतो की मला या गावात बोलवून त्या ठिकाणी तुम्ही या गावच्या वतीनं माझा सत्कार त्या ठिकाणी आयोजित केला। त्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांचं व सर्व सदस्याच्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांचं प्रथमतः आभार मानतो। आज खऱ्या अर्थानं दादा सांगायचं झालं तर प्रथमतः मी माझ्या गटाची पार्श्वभूमी त्या ठिकाणी सांगतो। मी दिगंची गटातून त्या ठिकाणी आटपाडी तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून येत असताना मी निवडून आल्यानंतर ना माझ्यासोबत तृतीयपंथी म्हणून पंचायत समितीला सदस्य त्या ठिकाणी उभा होते आणि मी निवडून आलो म्हणून महाराष्ट्रात 22व्या वर्षी एक माझा विक्रम रेकॉर्ड त्या ठिकाणी तयार झाला। तसाच माझ्यासोबत पंचायत समितीच्या सदस्य म्हणून तृतीयपंथी म्हणून दिलीप हेगडे त्या ठिकाणी निवडून आले। ते देखील त्या ठिकाणी विक्रम रेकॉर्ड त्या ठिकाणी तयार झाला। त्यांनाही देखील आदरणीय आमदार सुहास बाबर असतील, आदरणीय आमचे नेते तालुक्याचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना त्या ठिकाणी उभा केलं, तर तेही देखील 2500 मतांनी त्या ठिकाणी निवडून आले। दुर्दैवानं 10 दिवसातच ते आपल्यातनं निघून गेले। नक्कीच प्रथमतः मी त्यांनाही देखील त्या ठिकाणी वंदन करतो। आज खऱ्या अर्थानं 22व्या वर्षी साहेब मी निवडून येत असताना 99.99% मी माझ्या वडिलांचं कष्ट त्या ठिकाणी समजतो, पण 1% मी माझं नशीब समजतो। गेले 9 वर्ष त्या ठिकाणी निवडणूक त्या ठिकाणी लागली नाही। 21 पूर्ण झाल्यावर 22व्या वर्षी मला अर्ज भरण्याची संधी मिळाली आणि 22व्या वर्षी निवडणूक लागली आणि मी त्या ठिकाणी सदस्य म्हणून निवडून आलो आणि आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी मला जिल्हा परिषद बांधकाम सभापती व अर्थ खातं देण्याची संधी मला त्या ठिकाणी दिली आणि नक्कीच मी आदरणीय साहेबांचं व व्यासपीठावरती उपस्थित असलेले तुमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी आभार मानतो। आज खऱ्या त्यांना सांगायचं झालं तर बांधकाम सभापती मी होत असताना बरेच अडचणी साहेब आपल्याला त्या ठिकाणी आल्या, पण नक्कीच अध्यक्षांनी शब्द दिल्यानंतर ना आम्ही तुमच्या मागे ठामपणे त्या ठिकाणी उभं राहायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला
आणि नक्कीच आम्ही उभं राहिल्यामुळं तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्हाला ती पद देण्याची संधी त्या ठिकाणी दिली. नक्कीच आम्ही सर्व जिल्हा परिषदेतले सदस्य असतील, सभापती असतील, जिल्हाध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, नक्कीच आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी काम करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. नक्कीच साहेब, तुम्ही जिल्हा परिषदमध्ये आल्यानंतर आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी सूचना दिली. नक्कीच आपल्याला ही जिल्हा परिषद चालवत असताना सर्वसामान्य माणसातल्या, सर्व गाड्यातल्या माणसांपर्यंत आपल्याला सर्व योजना असतील, सर्व काम असेल, आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला या जिल्हा परिषदच्या मार्फतून त्या ठिकाणी करायचं आहे. नक्कीच साहेब, तुम्ही आम्हाला दिलेलं मार्गदर्शन व खासदार साहेबांनी दिलेलं मार्गदर्शन आम्ही त्या ठिकाणी आमच्या डोक्यात ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. आज या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रशासनाला बी व प्रशासक असतील सगळ्यांना अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो, नक्कीच गेले 3-4 वर्ष झाले प्रशासक म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना तुम्ही तुमच्या मनाचा कारभार त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. पण आज प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी निवडून गेलो आणि जिल्हा परिषदला महाविकास आघाडी म्हणून आदरणीय साहेब असतील, आदरणीय विश्वजित साहेब असतील, आदरणीय खासदार असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सत्ता त्या ठिकाणी स्थापन केली. नक्कीच तुम्ही सर्वजण अधिकारी असतील, सर्व प्रशासक असतील, आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी विचारात घेऊन मला वाटते तुम्ही त्या ठिकाणी निर्णय करावा. अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व सभापती, सर्व सदस्य यांना सगळ्यांना विचारात घेऊन तुम्ही गावगाड्यातल्या माणसांपर्यंत योजना पोहोचवण्याचं काम असेल, सर्व उपक्रम राबवण्याचं काम असेल, नक्कीच तुम्ही आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी विचारात घेऊन त्या ठिकाणी येणाऱ्या काळात तुम्ही त्या ठिकाणी काम करताला. आज साहेब सांगायचं झालं तर आपल्या जिल्हा परिषदच्या सभागृहाचा एक वैशिष्ट्य असं आहे की जे कोणी ह्या सभागृहात काम करतं नक्कीच ते राज्याच्या सभागृहात त्या ठिकाणी काम करतो. नक्कीच साहेब, तुम्ही मला या सभागृहात काम करण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. नक्कीच भविष्याच्या काळात तुम्ही माझाही आज ज्या प्रकारे तुम्ही विचार केला तसा विचार का करचाला, पण नक्कीच मला वडिलांचं आता करतीलच, त्यात काय हे नाही. नक्कीच आपण आदरणीय साहेब असतील, तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या माझ्या जो काही माझा काळ असेल त्या काळात प्रामाणिक काम करून तुम्ही दिलेली जी संधी आहे त्या संधीचं सोनं करून दाखवेन. नक्कीच साहेब, तुमचं असंच मार्गदर्शन तुमच्या सगळ्यांचं व्यासपीठावरती उपस्थित असलेला एक लहान भाऊ म्हणून, काही जणांचा एक मुलगा म्हणून माझ्यावरती मार्गदर्शन तुमच्या सगळ्यांचं नक्की राहील. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली मी येणाऱ्या माझ्या काळात एक प्रामाणिक प्रयत्न करून या जिल्ह्याला आपल्या राज्यात कसं पुढे नेण्याच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं पुढे नेण्यात कसं येईल याचा प्रयत्न आम्ही आदरणीय अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सभापती त्या ठिकाणी करू आणि राज्यात जिल्हा परिषद कशी 1 नंबरला घेऊन जावं याचा प्रयत्न प्रामाणिक त्या ठिकाणी करून दाखवू. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद. धन्यवाद. आणि यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या सांगली जिल्हा परिषदेचे माननीय उपाध्यक्ष आणि आमच्या पलूस तालुक्याचे लाडके युवा नेते ऋषिकेश दादा महेंद्र लाड, मगाशीच म्हटल्याप्रमाणे 25शीतल्या कोवळ्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं तेव्हा शोभून दिसतं जेव्हा कर्तबगारीचा मोठा वारसा पाठीशी असतो. बोला दादा, बोला. 25 का 18 एकदा ठरवा, असं वाढवत जाणं का वय. उपस्थित आदरणीय राज्याचे नेते जयंतरावजी पाटील साहेब, उपस्थित राज्याचे युवा नेते माननीय विश्वजित कदम साहेब, जिल्ह्याचे खासदार आम्हा सर्वांचे दादा विशाल दादा, उपस्थित नाईक साहेब, उपस्थित आदरणीय भाऊ, उपस्थित विक्रमदादा आणि देवराज दादांनी सर्व नावं घेतलेली मान्यवर. थोडंसं माझं नवीन ट्युनिंग आहे, नवीन क्षेत्रात आहे मी. पृथ्वीराज दादा कसल्याला पैलवान आहे, मी व्यवसायात नाही ह्या राजकारणाच्या पटलावरती आलोय. त्यामुळे काय मागं पुढं झालं तर थोडंसं समजून घ्या, नाहीतर परत आमचा कुठं तर करेक्टचा डायरेक्ट कार्यक्रम होईल. परत 3 महिन्यापूर्वी जिल्हा परिषदच्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे गेलो. देवराजदादा सांगत होते सर्वेकडनं माहिती घेणं, सर्वे घेण्याचं काम चालू होत होतं. तेव्हा देवराजदादांना जसा ठाम विश्वास होता की जिल्हा परिषदेमध्ये आपल्या विचाराची, आदरणीय कैलासवासी बापूंच्या विचाराची, आदरणीय
कदम साहेबांच्या विचाराची, आदरणीय दादांच्या विचाराचा जो विचार आहे तो जिल्हा परिषद सत्तेत नक्की येणार. हे लोकांनी वारणाकाठच्या, कृष्णाकाठच्या, रेयकाठच्या आणि आगरणीकाठच्या लोकांनी आपल्या मताधिक्याच्या कौलानं दाखवून दिलं. ही जी संधी आम्हा सर्व तुम्ही युवकांना दिलेली आहे, तर बाकीच्या आमच्या सर्व सदस्यांनी दिलेली आहे. हा तुम्ही दिलेला जो विश्वास आहे मताच्या रूपानं, हा कुठेही व्यर्थ जाणार नाही याची हमी आम्ही सर्व मित्र म्हणून एकत्र तुम्हाला देत आहोत. विकासाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर 4 वर्ष प्रशासक होतो. प्रशासक असल्यामुळं सर्व कामं एकदम संत गतीत चाललेली. काही कामांचे शासन निर्णय परस्परच व्हायचे वरच्यावर. खाली जिल्हा परिषदला लोकप्रतिनिधी नसल्यामुळं काय खालीपर्यंत पोहोचतच नव्हतं. पण आता तसं काही होणार नाही. सर्वजण नवीन तरुण मंडळी आम्ही एकत्रित आहोत. माझी साहेबांनाही विनंती आहे की काही जिल्हा परिषदचे अधिकार राज्याच्या अखत्यारीत गेलेले आहेत, त्यामुळे जिल्हा परिषदला कारभार करत असताना थोडा अडचणीचा समोर जावं लागतं. आदरणीय विशालदादाही इथं आहेत, त्यांनी या प्रश्नाची दखल घेऊन कुठं तर मार्गस्थ हे प्रश्न काढावे. नाहीतर कुठल्याही गोष्टीमध्ये समतोल्य नसलं तर परत खापर आपल्या कुठं फुटाय नको. त्यामुळे तुम्ही तिघांनी, त्रिदेवांनी तर या प्रश्नावर तुम्ही लक्ष विधानसभेत, लोकसभेत मांडावं हीच विनंती. आणि येणाऱ्या काळात हे जे विजयाचं रथ आहे तो कसा आम्ही पुढे नेता येऊ आमच्या माध्यमातून, आणि आम्ही सर्व तरुण जिल्हा परिषद सदस्य कसे एकत्रितपणे या 3 नेतृत्वांना राज्यात फिरण्यासाठी मोकळी देऊन आपण एकत्र काम करू आणि पूर्णपणे हा राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच्या विचारानं, बापूंच्या, कदम साहेबांच्या विचारानं पुढे जाऊ एवढीच गवाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. सांगताना एक उल्लेख मगाशी साहेबांनी केला माझ्या लग्नाचा. तुमच्या सभापती निवडीवर माझं असं प्रश्नचिन्ह पडलेलं, तिकडे विट्यात एकाचा बीपी वाढलेला की ह्याचं काय ठरतंय का नाही, हा आपला नुसता फिरवतोय नुसतं सगळीकडे. त्यामुळे साहेब लवकर तारखा डिक्लेअर झाल्या, नाहीतर माझं खरोखर भगवी कापड घालूनच फिरावं लागलं असतं मला. आणि आमंत्रण देताय ना आत्ताच दादा, आमंत्रण आत्ताच द्या. छान. आणि यानंतर शासनाच्या अनेक योजना जिल्ह्याच्या, अर्थात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सगळ्या गावगाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज असणाऱ्या आपल्या मिनी मंत्रालयाच्या सर्व अर्थात जिल्हा परिषदेच्या माननीय अध्यक्षा संगीताताई पाटील यांना विनंती करतोय आपण व्यक्त व्हावं. त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्वांना सस्नेह नमस्कार. भाषणास सुरुवात करण्यापूर्वी आपण या ठिकाणी माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल जो सत्कार केलेला आहे तो स्वर्गीय लोकनेते राजाराम बापू पाटील साहेब, स्वर्गीय लोकनेते वसंतदादा पाटील साहेब, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब, स्वर्गीय आर आब्बा पाटील साहेब यांच्या माझे वडील जनार्दन काका पाटील यांच्या स्मृतीस अर्पण करते. आजच्या सत्कार समारंभाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आमचे नेते, मार्गदर्शक, राज्याचे माजी गृह व अर्थमंत्री श्री जयंतराव पाटील साहेब, आदरणीय खासदार श्री विशालदादा पाटील साहेब, राज्याचे माजी मंत्री तसेच आमदार श्री विश्वजित कदम साहेब, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक साहेब, माजी आमदार मानसिंह नाईक भाऊ, माजी आमदार विक्रमदादा सावंत साहेब, तसेच देवराज दादा, तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, आमचे जिल्हा परिषदमधील उपस्थित उपाध्यक्ष, सर्व सभापती महोदय, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदमधील सर्व सदस्य, समोर उपस्थित सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो व पत्रकार बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मला जिल्हा परिषद अध्यक्षपदी संधी दिल्याबद्दल चारही प्रमुख पक्षांच्या नेते मंडळी, सर्व जिल्हा परिषद सदस्य महोदय व त्यापूर्वी आपण मला निवडून दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते. तसेच यापुढे आपल्या जिल्ह्याला जी विकासाची, संस्काराची परंपरा आहे त्या परंपरेला काम करण्याची संकल्प या निमित्ताने व्यक्त करते. भविष्य काळामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे नाव विकासाच्या बाबतीमध्ये अग्रक्रमाने घेतले जाईल असे काम आम्ही करून दाखवू असा विश्वास या निमित्ताने देते. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन महिला सक्षमीकरण, बाल संगोपन, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा व स्वच्छता या ग्रामीण भागातील मूलभूत समस्या असलेल्या गोष्टीवर काम करून अशा परिस्थितीचा मनोदय व्यक्त करते व विशेष करून स्मार्ट जिल्हा परिषद शाळा, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, अद्ययावत अंगणवाडी
या आपल्या नावाजलेल्या कामांना अधिक लक्ष देऊन जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करू असा संकल्प आपल्या साक्षीने व्यक्त करते. तसेच माझा सत्कार केला त्याबद्दल सर्व कासेगावकरांचे आभार मानते. माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय ताई. ताईंच्या मनोगतानंतर मी जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय विक्रम दादा मी आपणास विनंती करतोय आपण आपले विचार या मंचाला द्यावेत. नामोल्लेख नकोच. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर सर्व सभापती, सर्व सदस्यांच्या सत्काराच्या निमित्तानं या विचारमंचावर उपस्थित असणारे आपल्या राज्याचे नेते सन्मान्य जयंतराव पाटील साहेब, त्याचबरोबर खासदार विशालदादा, त्याचबरोबर या ठिकाणी विचारमंचावर उपस्थित असणारे विश्वजित कदम सर, माजी आमदार सन्मान्य मानसिंग भाऊ, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माजी मंत्री सन्मान्य शिवाजीराव नाईक साहेब, मनोज बाबा, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणारे सर्व काशेगाव पंचकृषीतून आलेले सर्व सहकारी. खरं तर 2014च्या निवडणुकीच्या नंतर मग ती लोकसभेची असू दे किंवा राज्य विधानसभेची असू दे आणि त्याच्यानंतर आत्ताही पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची निवडणूक होती. खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेची निवडणूक ही होत असताना ज्या जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालयाचा आज या ठिकाणी दर्जा दिला जातो आणि सर्वसामान्य गावगाड्यातल्या लोकांची कामं करायला खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांनाच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती, सदस्य खरं तर यांनी या ठिकाणी प्रामुख्यानं काम करणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादा गट या ठिकाणी सगळीजणच एकत्र येऊन पृथ्वीराज शिवसेना गट आज या ठिकाणी एकत्र येऊन आज जी काही ही जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन केली त्याबद्दल मी मनापासून सगळ्याच नेत्यांचा या विचारमंचाच्या वरच्या सगळ्या नेत्यांचा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. कारण ही जिल्ह्यातील संस्कृती आपण सगळ्यांनी बघितली की 2014च्या नंतरची जी काही इलेक्शन झाली ती खऱ्या अर्थानं लोकशाही पद्धतीनं झाली का हा एक प्रश्नचिन्ह या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर उभा राहतो. आणि ज्या पद्धतीनं जे काही आज बीजेपीच्या माध्यमातून जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जातो, एक कुठंतरी विषयाला बगल देण्याचं काम या ठिकाणी बीजेपीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जातंय. खऱ्या अर्थानं आपण सुद्धा सर्वसामान्य लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की येणाऱ्या काळात जे काही आपल्याला आपला अधिकार जिवंत ठेवायचा आहे तर त्याला आपण कुठंतरी काउंटर करणं आज गरजेचं आहे. आज या विचारमंचाच्या माध्यमातून एक की जत तालुक्यातील ऋषीदादांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं कृष्णाकाठ आणि वारणा काठातले जे काही यश आज मिळालेलं या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोग आहे, नाही असं नाही. पण खऱ्या अर्थानं आम्ही थोडंफार जतच्या बाबतीत कुठंतरी कमी पडलो. कारण आतापर्यंत जतच्या बाबतीत काय व्हायचं की जी काही सूत्र फिरायची ती जिल्ह्यातनंच फिरायची. पण आज या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज जिल्ह्यातलं व्यवस्थित सूत्र जुळलं पण खऱ्या अर्थानं आमच्या तालुक्यातलं कुठंतरी सूत्र जुळलं नाही. हे या निमित्तानं आणि जे काही आम्हाला आज या निमित्तानं आमच्या हक्काचे 6 सीटा येणं गरजेचं होतं पण आज रवी पाटलांच्या माध्यमातून आज एकच सीट आमची जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आली. काही हरकत नाही. पण आज या विचारमंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व नेते मंडळींनी ज्या सावित्री पाटलांना या निमित्तानं न्याय दिलेला आहे तो निश्चितच येणाऱ्या हा आमच्या जतच्या सर्व नागरिकांचा हा या निमित्तानं तुम्ही केलेला सन्मान आहे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा या निमित्तानं मी आपल्याला एक अभिवचन देतो की
बीजेपीला जिथं जिथं काउंटर करावं लागेल तिथं तिथं आम्ही सगळीजण, आमचे रवी पाटील असतील, सगळीजण एकत्र येऊन या निमित्तानं जी काही स्वातंत्र्याची जी लढाई झाली, आज परत ती दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आज येणाऱ्या काळात आपल्याला करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी एवढंच या निमित्तानं सांगेन की सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर सभापती आणि सर्व सदस्यांना या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला प्रामुख्यानं जलसंधारण आणि खऱ्या अर्थानं समाज कल्याणच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी आपल्याला काम करण्याचा वाव या निमित्तानं मिळणार आहे आणि गावगाड्यातल्या लोकांना आज एक चांगलं न्याय देण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपल्याला करायला ही सुवर्ण संधी मिळालेली आहे. आपण ती संधी या निमित्तानं चांगल्या पद्धतीनं पार पाडाल अशी एक या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सदिच्छा याचबरोबर व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर मी आदरणीय मानसिंग भाऊंना विनंती करणार आहे, मनोगता आधी आपल्या शुभ हस्ते एक सत्कार संपन्न करावा. जे कडेगाव तालुका पंचायत समितीचे माननीय सदस्य आहेत रणजित पवार, कडेगाव पंचायत समितीचे माननीय सदस्य, आपण मंचावर येण्याची विनंती आहे. हा सन्मान आपण स्वीकारावा. तडसरचे सुपुत्र माननीय रणजित पवार, सन्माननीय सदस्य कडेगाव तालुका पंचायत समिती. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करूयात. आणि यानंतर आदरणीय भाऊ. जिल्हा परिषदचे आपल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सगळ्या सभापती आणि जिल्ह्यातील सगळे जिल्हा परिषदचे सदस्य यांच्या सत्काराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, या ठिकाणी कडेगाव पलूसचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय विश्वजित कदम साहेब, सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील, आदरणीय शिवाजीराव नाईक आप्पा, विक्रम सावंत, ज्यांचा आपण मगाशी सत्कार केला, त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सौ संगीताताई पाटील, उपाध्यक्ष ऋषी लाड, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच मंचकावरील प्रमुख नेते मंडळी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळे सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेले ह्या परिसरातील सगळे प्रमुख कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि ज्यांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं ते देवराज पाटील, प्रामुख्यानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, अनेक आलेली मरगळ या ठिकाणी सगळ्यांच्या ताकदीनं आपण बाजूला घालवली. प्रामुख्यानं ह्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण आघाडी म्हणून एकत्र लढलो आणि त्याचे फार चांगला रिझल्ट ह्या निवडणुकीच्या दरम्यान प्रामुख्यानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि जिल्हा परिषदेमध्ये आपल्या विचारांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याच्या सेवेसाठी त्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून आपण सगळ्यांनी निवडले. मला स्वर्गीय राजाराम बापूंची आठवण ह्या निमित्ताने येते. लोकल बोर्ड असताना बापूंनी
लोकल बोर्डाचे अध्यक्ष म्हणून त्यावेळेला काम केलं आणि त्यामध्ये माझे आजोबा स्वर्गीय आनंदराव नाईक सुद्धा लोकल बोर्डाचे सदस्य म्हणून त्यावेळी त्या ठिकाणी त्या लोकल बोर्डामध्ये होते. देवराजदादांनी जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून त्यांनी नेतृत्व केलं आणि आता सौभाग्यवती संगीताताई पाटलांना ही जबाबदारी प्रामुख्यानं सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्या नेते मंडळींनी ही प्रामुख्यानं दिली आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातलं ग्रामीण भागाचा विकास असेल किंवा जयंत पाटील साहेब पालकमंत्री असताना खास करून मॉडर्न स्कूल किंवा स्मार्ट पीएससी म्हणजे लोकांच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वाचं होतं शाळा आणि पीएससी ह्या सगळ्या दृष्टिकोनातून सक्षम झाला पाहिजेत ही भूमिका ह्या निमित्तानं आणखी गतीनं राबवण्याचं काम ह्या निमित्तानं आमचे सगळे पदाधिकारी हे फार चांगल्या पद्धतीनं ह्या ठिकाणी निश्चितपणे करतील याची मला निश्चितपणे खात्री आहे. आणि आपण सगळ्यांनी ह्या शिराळा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला. आपल्याला प्रचंड मोठं काम मी लोकप्रतिनिधी असताना त्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांच्या मदतीनं असेल, विश्वजित कदमाच्या मदतीनं असेल आणि स्वर्गीय अजितदादांचं नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे त्यांच्या मदतीनं असेल आपण या ठिकाणी करू शकलो. तरीसुद्धा कोणत्या तरी कारणामुळं काहीतरी याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. मात्र ह्या जिल्हा परिषदचा जर आपण विचार केला तर फक्त विरोधकांचे 2 जिल्हा परिषद सदस्य ह्या मतदारसंघात निवडून आले. बाकी सगळे सदस्य हे आपल्या विचाराचे प्रामुख्याने निवडून आले आणि फार मोठं मताधिक्य ह्या शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये इथल्या जनतेनं दिलं. त्याबद्दल मी ह्या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेचं मनापासून त्यांचे आभार मानतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सगळे आपण एकत्र या ठिकाणी आलो. मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपला जास्त वेळ घेता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद आदरणीय भाऊ. जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्यांचा सन्मान होत असताना आपल्या सांगली जिल्हा परिषदेवर अध्यक्ष पदावरून गेली 11 वर्ष तब्बल 11 वर्ष आपलं योगदान देणाऱ्या माननीय आप्पांना अर्थात शिवाजीराव नाईक साहेबांना मी आमंत्रित करतोय, विनंती करतोय आपण आपले विचार या मंचाला द्यावेत. माननीय आप्पांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. जिल्हा परिषदमध्ये नव्यानं नियुक्त झालेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर विषय समित्यांचे सभापती, तालुक्याचे सभापती, उपसभापती, त्याचबरोबर सर्व जिल्हा परिषद सदस्य बंधू भगिनी आणि पंचायत समितीचे सदस्य बंधू भगिनी या सर्वांच्या एकत्रित समारंभाला या ठिकाणी आपल्या पुढे उपस्थित असणारे आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत ते आदरणीय जयंतरावजी, आदरणीय विश्वजित, त्याचबरोबर खासदार विशालदादा, अगोदर बोललेले विक्रम सावंत साहेब, मानसिंगराव नाईक, त्याचबरोबर हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आणि ज्यांनी जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम केलेलं आहे ते आपल्याच गावचे आदरणीय देवराजजी, सर्वांची नावं घेण्यापेक्षा स्टेजवर उपस्थित असणारे मंचवरले सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व मान्यवर नेतेगण, निरनिराळ्या तालुक्यामधून आलेले सर्व मान्यवर, पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे या विभागामधील आणि अन्य ठिकाणी आलेले सर्व शेतकरी बंधू, नागरिक, तरुण बंधू, पत्रकार बंधू, एक अत्यंत चांगला दिमागदार सोहळा देवराजजींनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. निवडून आलेल्या सदस्यांना
सत्काराच्या निमित्तानं शुभेच्छा देणं आणि एकंदरीत ह्या संपूर्ण जिल्ह्याची असणारी परिस्थिती याची सर्व कल्पना येण्याच्या निमित्तानं सर्वच तालुक्यामधील सर्व विभागातल्या मान्यवरांना एकत्रित करून भविष्य काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने विकासाची कामं आपल्याला करायची आहे. निव्वळ जिल्हा परिषदच नव्हे तर विकासाशी निगडीत असणारे जे इतर विभाग आहेत त्या सगळ्यांचा विचार एकत्रित करून जिल्हा परिषद ही एक अत्यंत राज्याला आपले प्रश्न जिल्ह्याच्या आपल्या भूमिका मांडण्याच्या दृष्टीने एक प्रभावी साधन आहे. आणि म्हणून ही संस्था एक अत्यंत चांगली काम करणारी संस्था असं संबोधले जाते आणि त्याला आता मिनी मंत्रालय म्हणून सुद्धा संबोधलं जाते. निवडून आलेले पदाधिकारी, निवडून आलेले सदस्य बंधू भगिनी आपल्या विभागामधील लहान मोठ्या कामाच्या संदर्भात आपले विचार सभागृहात मांडतात किंवा इतर शासकीय जे कार्यालय आहेत की जे जिल्हा परिषदच्या बाहेर आहेत त्यांच्याकडे जाऊन सुद्धा आपल्या भूमिका मांडून त्या ठिकाणी विकासाच्या संदर्भात वाटचाल करायला महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. आणि म्हणून आजचा सत्कार समारंभ त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. मी असा एकमेव या विभागातला आपला कार्यकर्ता आहे की मला दीर्घकाळ जिल्हा परिषदमध्ये काम करायची संधी मिळाली. 6 वर्ष शिक्षण खात्याचा सभापती, शिक्षण आणि अर्थ खात्याचा, 2 टर्म जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून आणि याचबरोबर जिल्हा परिषदच्या कामासंदर्भात संपूर्ण राज्याच्या कामाचा आढावा घेण्यासंदर्भात जी विधानसभेची पंचायत राज समिती असते त्याचा अध्यक्ष म्हणून सुद्धा मी 2 वर्ष काम केलं. त्यामुळे निव्वळ सांगली जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या निरनिराळ्या ज्या जिल्हा आहेत त्या ठिकाणी काम करणाऱ्यांची पद्धत काय, तिथं काय दोष काय आहे, तिथली चांगली निरनिराळ्या असणारी विकासाची पद्धत काय आहे याची देवाणघेवाण, जिथं चांगलं आहे ते अधिक सगळ्यांनी अनुकरण करावं आणि जिथं खटकणाऱ्या बाबी आहेत ते यापुढच्या काळात घडू नयेत अशा पद्धतीचं आम्ही मार्गदर्शन या पंचायत राज कमिटीच्या माध्यमामधून संपूर्ण राज्याला सुद्धा आपण केलं. राज्यामध्ये सुद्धा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं आणि मंत्री या नात्यानं सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. ते स्थानिक लोकांच्या इथल्या असणाऱ्या आशीर्वादानं म्हणू किंवा त्यांच्या असणाऱ्या सहकार्यामुळं. पण हे करत असताना आपण कुठेही असलो तर शेवटी मागे बघून बघण्याची पद्धत ही सर्वांनीच ठेवण्याची आवश्यकता आहे. मी जिल्हा परिषदमध्ये असेल, पंचायत समितीमध्ये असेल, अगर राज्यामध्ये असेल, आपण निरनिराळ्या ठिकाणी ज्यावेळी काम करण्याच्या निमित्तानं आपल्याला संधी मिळते त्यावेळी आपल्या विभागाचे प्रश्न काय आणि मला जे पद मिळालेलं आहे, मला जी जागा मिळालेली आहे ती माझ्या तालुक्यासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी, माझ्या विभागासाठी, माझ्या समाजासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही त्याचा जास्तीत जास्त कसा वापर करू शकतो हे प्रभावी काम करण्याची ती जागा आहे. मग असे आपल्या आटपाडीच्या आमच्या तरुण सभापतींनी मनोगत व्यक्त केलं. खरं म्हणतं हा किंवा आमच्या आता उपाध्यक्ष सुद्धा हे तरुण मंडळी आहेत. खरं म्हणलं तर ही तरुण मंडळी जागृत असतात. प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे अशा पद्धतीचा ते आग्रह धरतात. तो आग्रह त्याने आपल्या वरिष्ठांच्याकडं काम करत असणारी आमदार महोदय किंवा मंत्री महोदय कुठल्याही पक्षाचे असो आपण त्या ठिकाणी बोलणं, आपले स्पष्ट विचार मांडणं ही भूमिका त्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे. आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना ते वारंवार महाराष्ट्रामधल्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बैठकी घेत तुम्हाला काय पाहिजे सांगा, तुमच्या जिल्ह्यामध्ये काय हवं आहे आणि काय तुम्हाला करावं लागेल या पद्धतीचा आढावा घेणारे आदरणीय पवार साहेब की ज्यांचं पंचायत राज संदर्भात अतिशय जवळीकतेचं संबंध होते. किंबहुना जिल्हा परिषदमध्ये काम करणाऱ्या आम्हा पदाधिकाऱ्यांना कधी कधी खाजगीत बोलवून सुद्धा एखादा विषय तुम्हाला खटकतोय का, त्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे असं बोलत होते. ही पद्धत आदरणीय पवार साहेबांची काम करण्याची जी आहे त्यामुळं आम्हाला खरं म्हणलं तर बळ मिळालेलं. महाराष्ट्रामधल्या असणाऱ्या सगळ्या जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्यांची आणि सर्व राज्यामधल्या असणाऱ्या कलेक्टर्स आणि आमच्या आयुक्तांची बैठक त्यांनी नागपूरला घेतलेली होती आणि 73व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात
तुम्हाला काय हवा आहे जिल्ह्याला, राज्यामध्येच नव्हे तर देशामधली ही पंचायत राज्य सिस्टीम सुसूत्रित करण्यासंदर्भात काय केलं पाहिजे या संदर्भात माहिती घेण्यासंदर्भात ती परिषद बोलवलेली होती. योगायोगानं सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष या नेत्यानं पवार साहेबांच्या पुढेच मी बसलो होतो आणि माझ्याकडे हात करून बोला सांगलीकर म्हणून मला उठवलं आणि मला ती भूमिका त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडता आणली. आणि मग त्याचा उपयोग असा झाला की महाराष्ट्रामधून आम्ही 650 डेलिगेशन 650 लोकांचं प्रतिनिधी मंडळ राजीव गांधींनी देश पातळीवर 73व्या घटना दुरुस्तीच्या अगोदर विचारविनिमय करण्यासाठी मोठी परिषद बोलवलेली होती. त्या परिषदेला जाण्याचं नेतृत्व करण्याची संधी पवार साहेबांनी मला दिली आणि त्याही ठिकाणी मला बोलायची संधी त्या ठिकाणी मिळाली. बोलण्याचा भाग एवढाच की आपण मन लावून त्या ठिकाणी काम केलं तर ते प्रभावी होऊ शकतं आणि त्या पद्धतीनं आपल्याला यापुढच्या काळात सुद्धा आमची तरुण मंडळी आता पाहिलं ज्यांचा सत्कार आपण केला हे सगळे नवीन आहेत आणि विशेष करून महिलांची संख्या मोठी आहे. त्यांनी हे सर्व प्रश्न समजावून घेऊन आपल्या आलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडाव्यात अशा पद्धतीची धारणा व्यक्त करतो. त्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी इथं देवराजना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगला हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. वसंतदादांच्या एकूण कार्याचा वसा आणि वारसा जपणारं युवा नेतृत्व, भाषांचा वापर फक्त सभेपुरता मर्यादित न ठेवता संसदेत अस्खलितपणाने प्रभावीपणाने करून मतदारसंघाचे प्रश्न मांडता येतात हे दाखवून देणारा जिल्ह्याचा आश्वासक चेहरा सन्माननीय विशाल दादा, सन्माननीय खासदार दादा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आपल्या विचाराच्या आपल्या सत्ताधारी आघाडीच्या सर्व सदस्यांच्या सत्कार प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या आग्रहाखातीर ज्यांच्या निमंत्रणाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ते माजी मंत्री, माजी पालकमंत्री, आमदार माननीय जयंत पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते माजी मंत्री पलूस कडेगावचे आमदार माननीय डॉक्टर विश्वजितजी कदम, मंचावर उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे माजी आमदार, माजी मंत्री माननीय शिवाजीराप्पा नाईक, या ठिकाणी या मतदारसंघाचे माजी आमदार माननीय आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माननीय मानसिंग भाऊ, माजी आमदार जत तालुक्याचे माननीय विक्रमदादा सावंत, माजी आमदार मोहनराव बाबांचे चिरंजीव आणि आमचे जिल्हा बँकेतले सहकारी आमचे मार्गदर्शक माननीय मनोज बाबा, या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज दादा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय संगीता ताई, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय ऋषीदादा, मान्य आमचे पाहुणे मान्य विनायक अण्णा, बाळासाहेब बापू, आपले सभापती उदय बापू, उपस्थित पंचायत जिल्हा परिषदेचे विषय समितीचे सभापती पृथ्वीराज पाटील, दादासाहेब कोळेकर, स्नेहल मोरे, कोण राहिलं, मान्य तमनगौडा रवी व सौ सभापती सौ सावित्रीताई पाटील, रवी पाटील, उपस्थित आता सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य, मागे बसलेले अविनाश काका, बाळासाहेब बापू, बाबासाहेब मुळीक बापू, विजय बापू, उपस्थित सर्व मंचावर जिल्हा परिषद पंचायत समितीचे वेगवेगळ्या समिती सभापती, उपसभापती, ह्या ठिकाणी कासेगाव व आसपासच्या परिसरातून ह्या वाळवा तालुक्यातून उपस्थित असलेले सर्व वेगवेगळ्या सोसायट्या, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी, मित्र, साहेब खूप भाषणं तशी आमची ह्या चौकात झालेली आहेत. एवढी लोक आम्हाला सवय नाही बघून आणि म्हणून त्या भावनेच्या भरात जरा कंट्रोल करावं लागते, नंतर चुकीची जुनीच भाषणं चुकून आमच्याकडनं चालू व्हायला नको. त्यामुळे कासेगावला आमचं जरा चाललेलं काय विषय कुठला म्हणजे जरा न येऊन चालते का असा सुद्धा आम्ही जरा प्रयत्न केला, पण तुम्ही जेवणाचं आमंत्रण दिलं आणि मग आठवलं की एवढ्या वर्षात कधीच साहेब तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं नाही. देवराज दादा मग तक्रार नाही, काका बोलवायचे, जेवण घालायचे, पण तुम्ही कधीच जेवायला बोलवलं नाही, कधी नाही ते बोलवलं आहे. कसं जेवण असते तुमच्या घरात हे बघायसाठी आम्ही आलो आणि ते जेवणाच्या पायी आज भाषण करायची पाळी आली. पण गमतीचा भाग वेगळा, खूप संघर्ष आमच्या तिघांच्या घरांनी बघितला, तुम्ही सगळ्यांनी आमच्या सोबत पाहिला.
आणि त्या संघर्षामुळे कुठे ना कुठेतरी थोडं आपण सगळेजण मागे पडत गेलो आणि ह्या संघर्षाचा फायदा घेऊन एक वेगळा विचार आपण ह्या जिल्ह्यात शिरू दिला. खास करून ह्या वाळव्या तालुक्यात क्रांतिकाऱ्यांचा हा तालुका. आम्ही खूप लहान होतो आणि वसंतदादा त्यावेळेला लहानपणी सांगायचे, आमच्या वडील आम्हाला सांगायचे की तुमच्या तालुक्याबद्दल, ह्या तालुक्यात वसंतदादांचे स्वातंत्र्य काळातले प्रत्येक गावात कोण ना कोणतरी सहकारी होते ज्यांच्यावर वसंतदादा जीव द्यायचे, ज्यांनी वसंतदादांवर जीव द्यायचा जी तयारी ठेवली होती. ह्या ठिकाणी इंग्रजांकडनं पळत असताना, लपत असताना असं एकही गाव नसेल की ज्या गावात वसंतदादांना त्या काळात आश्रय मिळाला नाही. हे संबंध त्या काळचे होते आणि ते राजकारणात भले मतभेद झाले, वैचारिक मतभेद झाले, पण ही दोघं एकमेकावर शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम करत राहिली. कदाचित आम्हाला त्यांच्या पश्चात हे वाद काय नेमके होते न समजता गैरसमजातनं राजकीय वादात रूपांतर करावं लागलं. योगायोगानं ही संधी प्राप्त झाली. विश्वजित कदम साहेब, त्यांच्याही वडिलांचे आमचे जरा माझ्या स्वभावामुळे जरा जास्तच अग्रेसिव्ह स्वभाव असतो आणि कदम साहेबांच्या निधनानंतर सुद्धा मला वाटलं विश्वजित कदम साहेब आता सगळा जुना इतिहासाचा बदला घेणार आहेत, पण तो बदला न घेता त्यांनी मला सोबत घेतलं आणि मला भावासारखं प्रेम दिलं आणि तेव्हापासून आम्ही जे एक आलो. आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या आधी ज्यावेळी नगरपालिकेच्या निवडणूक लागल्या त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की साहेबांकडे आम्ही दोघं मिळून जायचं आणि हा जिल्ह्यातला वाद आता मागे ठेवूया आणि कुठेतरी एकत्रित सगळेजण यायचं. अर्थात त्यात इतरही लोक होते, रोहितदादाही होते आणि कदम साहेबांना, विश्वित कदमांना घेऊन आम्ही साहेबांकडे गेलो. साहेबांनी आम्हाला स्वागत केलं. त्यावेळेला शरबत पाजलं, आईस्क्रीम दिलं, जेवण राहिलं, पण बाकी सगळे आमचा पाहुणचार केला आणि त्यामुळे आईस्क्रीम मध्ये गार होऊन आम्ही साहेबांना शब्द दिला की इस्लामपूर आणि आष्ट्याची आम्ही निवडणूक लढणार नाही. आणि त्यामुळे तिथून सुरुवात ही विजयाची झाली की ईश्वरपूरची तुमची नगरपालिका ही चांगल्या मताधिक्यानं तुम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आली. आम्ही तिथं समोर नसलो तरी पडद्यामागे आम्ही मागे घेतल्याचं थोडा तरी श्रेय आम्हाला दोघांना द्यावं अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि येणाऱ्या बॉडीत एखादा कॉप्ट काँग्रेसचा मध्ये घुसवावा अशी आम्ही तुमच्याकडे या व्यासपीठावरनं तुम्हाला मागणी करतो. आणि आष्ट्यात सुद्धा अर्थात विलासराव शिंदे साहेबांचे आणि आमचे खूप घनिष्ठ संबंध होते आणि त्यांचे त्या ठिकाणी चिरंजीव नगराध्यक्ष झाले, तिथेही पाठिंबा असं आपल्याला बऱ्यापैकी ठिकाणी यश आलं. त्यानंतर महानगरपालिकेत सुद्धा काय होणार आणि ह्यांच्या दोघात खूप वाद होणार आणि बिघडणार अशी परिस्थिती असताना साहेबांनी सुद्धा नमती भूमिका घेतली. एक दोन पाऊल मागे घ्यायची भूमिका त्यावेळी घेतली आणि कदाचित राष्ट्रवादीला त्या ठिकाणी मिळालेलं यश कमी दिसत असेल, पण त्याच्या मात्र निश्चित कारण हेच आहे की थोडा झुकता माप त्यांनी आम्हाला दिला. आमचं हट्ट सगळी त्यावेळी पुरवले आणि म्हणून महापालिकेत 39 हा आकडा काढला. थोड्या आणि एक 3-4 सीटा थोडक्या 50-100 मतात आपल्या गेले. महानगरपालिकेवर सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा त्याच वेळ लागला असता. अजूनही वेळ गेली नाही, अजूनही आमचा प्रयत्न चाललाय. मागच्या बॉडीत एकदा त्यांची आलेली सत्ता उलटून आपण सत्ता मिळवलेली, ह्या बॉडीत सुद्धा निश्चित आपण सत्ता उलटून त्या ठिकाणी मिळवू. आणि म्हणून हीच यशाची परंपरा जिल्हा परिषद चालू ठेवण्यासाठी एकत्र येऊन हा जो विचार घुसलाय आपल्यात, आपला हा विचार नाही. ह्या ठिकाणी पूर्वीची लढाई सुद्धा होती ही डावे विरुद्ध काँग्रेस व्हायची, कारण ह्या सगळी पूर्ण तालुका, पूर्ण जिल्हा पुरोगामी होता. त्यामुळे जाती धर्मात भांडण लावणारी शक्ती ही तर वाढली, ही तर आम्ही कुठेतरी कमी पडलो, आमच्या वादात कमी पडलो. ह्याच्या पुढे मी तुम्हाला आश्वासित करतो की आमच्या राजकीय इतिहासात वाद काही असो, ज्या ज्या वेळेला भाजप त्यांची ही अतिशय वाईट विचारसरणी पुढे आणायचा प्रयत्न करेल, आमचे काही मतभेद असो, तुम्हाला मी शब्द देतो की त्यांना पळवून लावायचं काम आम्ही सगळे एकत्रितपणे करणार आहे. रोहितदादा आज उशिरा जरी उशीर झालाय, मला वाटते जेवणापर्यंत आले तरी आम्ही समाधानी होऊ. पण ह्या ठिकाणी आपण सगळे आम्हाला ह्या ठिकाणी बोललात, आम्हाला सुद्धा तुम्ही आमचा मान सन्मान केलात, ह्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं ऋणी आहे. मला खूप काही बोलायचं आहे, पण पुढच्या कार्यक्रमात सगळी बाकीची गोष्टी करू. ह्या कार्यक्रमात फक्त तुमच्या सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन. ह्या ठिकाणी तुम्ही जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी वाळव्या तालुक्यातनं जे मताधिक्य दिला, 8 सीटा तुम्ही
11 पैकी ह्या ठिकाणी दिल्या. मानसिंग भाऊंच्या त्यात मोठा वाटा आहे, त्यांचाही मतदारसंघ येतो आणि शिराळा तालुक्यात 4 पैकी 3 सीटा दिल्या. म्हणजे ह्या 15 पैकी आमच्या अपेक्षा होत्या की 8 तरी सीटा आपल्या येतील, पण तुम्ही 11 दिल्यामुळे जिल्हा परिषदेची सत्ता येण्यात खूप मोठा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी मिळाला. ह्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा, वाळवेकरांचं खास करून कासेगाव गावकरांच्या सगळ्यांचा आभार मानतो. आपली रजा घेतो. नमस्कार. धन्यवाद खासदार दादा. ना पाठीवर थाप कुणाची, ना घराने गाजलेले, ना पाठीवर थाप कुणाची, ना घराने गाजलेले, माझ्यापासून सुरू होतो प्रवास माझा, असं म्हणणाऱ्या डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या आबाळा इतक्या कर्तृत्वाचे वारसदार सन्माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य. कासेगाव या गावातील आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे ज्येष्ठ सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य देवराज दादा यांनी आज सांगली जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले सर्व जिल्हा परिषद सदस्यांचा आणि त्यातून जे जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती म्हणून ज्यांची निवड झाली, पंचायत समितीचे सभापती म्हणून ज्यांची निवड झाली, अशा सर्व लोकांचा जो आज सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे, या सत्कार सोहळ्यासाठी इथं उपस्थित असणारे आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब, इथे उपस्थित असणारे सांगली लोकसभा मतदारसंघाचे आमचे तरुण तडफदार खासदार आणि सांगलीचा बुलंद आवाज लोकसभेतला सन्मान्य विशालजी पाटील, उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि शिराळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, राज्याचे माजी मंत्री आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब, उपस्थित असणारे शिराळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सन्मान्य मानसिंगराव नाईक भाऊ, उपस्थित असणारे जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि आज जिल्हा काँग्रेस कमिटीची जबाबदारी सांभाळणारे सन्मान्य विक्रमदादा सावंत, उपस्थित मिरज तालुक्यातले ज्येष्ठ नेते आदरणीय मनोज बाबा, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, जिल्हा परिषदच्या सन्मान्य अध्यक्षा आदरणीय संगीताताई पाटील, जिल्हा परिषदचे तरुण तडफदार उपाध्यक्ष सन्मान्य ऋषिकेश लाड, उपस्थित असणारे सर्व सभापती, आमचे तरुण सहकारी आणि जिल्हा परिषदेमध्ये सर्वात तरुण म्हणून काम करणारे पृथ्वीराजजी पाटील, आमच्या जतच्या भगिनी सौभाग्यवती सावित्रीताई पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या या ठिकाणी महिला व बाल कल्याणच्या जबाबदारी सांभाळणाऱ्या सौभाग्यवती स्नेहल उमेश मोरे आणि समाज कल्याणची जबाबदारी सांभाळणारे सन्मान्य दादासाहेब नारायण कोळेकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व विविध पक्षांचे गटनेते, आमचे काँग्रेस पक्षाचे गटनेते सन्मान्य सुदीपजी गर्दे, उपस्थित राष्ट्रवादीचे सर्व गटनेते, ज्येष्ठ नेते आदरणीय विनायकांना, आदरणीय बाळासाहेब पवार बापू आणि इथे आता सर्व जिल्हा परिषदचे सदस्य, सभापती आदरणीय अविनाश काका, आदरणीय खानापूरचे ज्येष्ठ नेते मुळीक साहेब, सर्व समोर असलेले कासेगावचे ग्रामस्थ, सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या माता भगिनी, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, इतर गावांचे सरपंच, उपसरपंच आणि सोसायटीचे चेअरमन असतील, कासेगावचे सर्व कार्यकर्ते, उपस्थित बंधू भगिनींनो,
प्रथमतः मी काल संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण देशाने क्रांतीज्योत महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती ही आणि 200वी जयंती ही मोठ्या आनंदाने उत्साहाने संपूर्ण देशात महाराष्ट्रात साजरी केली। अशा थोर महाराष्ट्राच्या सुपुत्राला मी आपल्या सर्वांच्या वतीने नम्रपणे अभिवादन व्यक्त करतो। आज दुपारी आपल्या सर्वांना एक थोडीशी धक्कादायक बातमी कळली आणि पद्मविभूषण आशाताई भोसलेंचं सुद्धा दुःखद निधन झालं आणि या समारंभाच्या वतीने मी त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीने नम्रपणे आदरांजली या प्रसंगाच्या निमित्ताने वाहतो। आज खरं अत्यंत चांगला कार्यक्रम देवराज दादांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी इथे आयोजित केलात आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडीच्या नंतर हा पहिला सत्कार सोहळा आज काशीगावच्या मातीमध्ये या ठिकाणी त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी जो आयोजित केलेला आहे त्याबद्दल देवराज दादांच्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो। विशालरावनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सांगली जिल्ह्याचा इतिहास आणि खास करून वाळवा शिराळाचा इतिहास ह्याचा आवर्जून उल्लेख केला आणि देशाच्या स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून सांगली जिल्ह्याचं जे योगदान संपूर्ण महाराष्ट्राने देशात राहिलेलं आहे आणि स्वातंत्र्य लढ्यापासून ते महाराष्ट्र घडवण्यापर्यंत ज्या थोर व्यक्तिमत्वांनी हे योगदान दिलं या सर्व थोर व्यक्तिमत्वांचा कुठे ना कुठे काँग्रेस पक्षाच्या विचाराशी सुद्धा अत्यंत चांगला आणि जवळून संबंध आलेला आहे। स्वर्गीय वसंतराव दादा हे महाराष्ट्राचे आणि आपल्या सांगली जिल्ह्याचे थोर सुपुत्र। त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं। त्यांना साथ देणारी क्रांतिसिंह नाना पाटील असतील, क्रांतिसिंह नागनाथांना नायकोडी असतील आणि त्याचबरोबर ह्या मातीतील ज्यांनी केवळ स्वातंत्र्य लढ्यातच नव्हे तर स्वातंत्र्य लढ्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक महत्वपूर्ण खात्यांची मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत ज्यांनी प्रचंड मोठी पदयात्रा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्याची नोंद घ्यावी अशी नोंद पदयात्रा काढली असे स्वर्गीय राजाराम बापू आणि त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा ज्यांनी अत्यंत समर्थपणे बापूंच्या बरोबरीने ह्या परिसरात सांभाळला ते स्वर्गीय जनार्दन काका असतील। ही अशी अनेक मंडळी ह्या सांगलीच्या मातीतनं जी उभी राहिली ज्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान दिलं आणि देशाच्या सुद्धा उभारणीमध्ये मोठं योगदान दिलं। आज अशा मातीमध्ये या जिल्हा परिषद सदस्यांचा आणि सभापतींचा सत्कार होतोय। मी तुम्हाला सांगेल की हे तुमचं राजकीय कारकिर्दीमधलं अत्यंत महत्वाचं आणि मोठं भाग्य तुम्हाला मिळालंय। याकरता मी पहिलं जिल्हा परिषद सदस्यांचं आणि सभापतींचं मनापासून अभिनंदन करेन। हे खरं आहे की राजकारण आणि राजकीय इतिहासामध्ये विशेषतः देशाच्या आणि सांगली जिल्ह्याच्या राजकीय आणि इतिहासामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या आहेत। त्यातील काही जुन्या पिढीतली मंडळी इथं बसलेली आहेत ती साक्षीदार राहिलेली आहेत ज्यांनी कदाचित वयाची 70-75 ओलांडली असेल। त्यांनी स्वर्गीय वसंतदादा, स्वर्गीय राजाराम बापू, तदनंतर अनेक नेते मंडळी होऊन गेली। स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब असतील, स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब असतील, मग पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय आर पाटील, अशी काही मंडळी होऊन गेली ज्यांनी सुद्धा स्वर्गीय वसंतराव दादांच्या आणि राजाराम बापूंच्या विचाराने, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने या सांगलीचं नाव हे महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तम चांगलं काम करून नेण्याचं काम या ठिकाणी केलं। जयंतराव पाटील साहेब सुद्धा 35 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज आमदार आणि मंत्री आणि एक अत्यंत अनुभवी मंत्री ज्यांना प्रशासनामध्ये एक वचक आहे असं म्हणून आज ते काम करतात। आज तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे मला माहित नाही, पण ज्या विधिमंडळामध्ये जयंतराव पाटील साहेबांचं भाषण असतं, आज ठीक आहे आम्ही सत्तेत नाही, विरोधी पक्षाच्या बाकावर आम्ही सगळे बसलेलो आहोत,
तेव्हा सत्ताधारी पक्षातले सुद्धा अनेक आमदार हे जयंतराव पाटील साहेबांचं भाषण आहे हे ऐकण्याकरता आवर्जून सभागृहामध्ये येऊन बसत असतात आणि जयंतराव पाटील साहेब महाराष्ट्रातल्या विविध विषयांवर काय बोलणार आहे हे आवर्जून या ठिकाणी ऐकत असतात. आणि बऱ्याचदा कदाचित तुम्ही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल की आज ज्यावेळी जयंतराव पाटील साहेब बोलतात, बजेटवर बोलतात, इतर कुठल्या त्या विषयावर बोलत असतात, त्यात ऐकायला मिळतं, शिकायला मिळतं, पण नाईलाजाने का होईना सत्ताधाऱ्याच्या या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या अनेक सदस्यांना त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर या ठिकाणी उत्तर द्यावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी हे सभागृहाचे जेव्हा आपण सदस्य होतो, इथं जिल्हा परिषद सदस्यांना मला नम्रपणे विनंती करायची, कोणतरी पंचायत समितीचं सदस्य होतं, तुम्ही त्या पंचायत समितीच्या सभागृहाचे सदस्य होता. जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून तुम्ही निवडून येता, जिल्हा परिषदच्या सभागृहाचे सदस्य होता. आम्ही आमदार म्हणून निवडून येतो, आम्ही विधानसभेचे या सभागृहाचे सदस्य होतो. आज विशालजी पाटील या ठिकाणी आज लोकसभेचे सदस्य आहेत, ते लोकसभेच्या सभागृहाचे सदस्य आहेत. ही फार मोठी जबाबदारी असते. आणि आज जबाबदारी सुद्धा मला कौतुक वाटतं की विशालरावनी काही गोष्टींचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं विश्वजित कदमांना कदाचित वाटलं असेल बदला, हे असलं बदला घेण्याची भानगड आमच्या मनात नसतेच. कारण शेवटी ठीक आहे काही गोष्टी घडत होत्या, पण मी ठरवलं होतं या सगळ्या गोष्टींवर आता पूर्ण विराम द्यायचा. आणि मी भावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभं राहिलो. जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी आम्हाला चांगली मदत केली, आशीर्वाद दिला. आणि आज सांगली जिल्ह्याचा, सांगली लोकसभा मतदारसंघाचा एक बुलंद आवाज म्हणून, एक अभ्यासू पद्धतीने आज या ठिकाणी सांगली लोकसभेमध्ये प्रत्येक विषयावर सांगलीकरांचा, महाराष्ट्राचा आवाज उठवण्याचं काम हे विशालजी पाटील अत्यंत समर्थपणे करतात. ह्याचा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो. आणि म्हणून या ठिकाणी आज ही जी काही आमची सगळ्यांची मिळून, कधी कधी परिस्थिती अशी येते की इच्छा असताना किंवा नसताना सगळ्यांना एकत्र यावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी आज जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण काही सगळेजण वेगळे चित्र बघतोय. पाटील, कदम, देशमुख आणि सगळी मंडळी, नाईक असतील, बाकी सगळी ही जी कोण असतील, ही सगळी आता एकत्र आलीत. कारण वेळ आणि परिस्थिती अशी आली. आपला जिल्हा हा पुरोगामी विचाराचा आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रचंड मोठं योगदान देणाऱ्या अशा विचारवंत नेत्यांचा आहे. आणि त्या विचारवंत नेत्यांचा, विचारांचा वारसा हा जोपासण्याकरता, हा टिकण्याकरता आज आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे. आणि ती लढाई आमची फार मोठी आहे, ती संघर्षाची लढाई आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज शिवाजीराव नाईक साहेब आहेत, मी त्यांचे मनापासून आभार मानेन. त्यांच्या या विधानसभा मतदारसंघातले काहीतरी मतभेद होते, पण ते सगळे बाजूला ठेवले. नाईक साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी आज मनाचा मोठेपणा दाखवला, धाडसानी कुठला निर्णय घेतला, ते कुठल्या पक्षात आहे, कुठल्या पक्षाचं नेतृत्व करतात हे सांगली जिल्ह्यातल्या लोकांना चांगलं माहिती आहे. पण त्यांनी घेतला. आज या ठिकाणी त्यांनी आणि त्यांच्या सहकारी, त्यांच्या पक्षातल्या अनेक लोकांनी हा निर्णय घेतला. आणि या आपल्या महाविकास आघाडीला किंवा आम्ही जे एकत्रित आलो ते सांगली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या हिताकरता, विकासाकरता, लोकांच्या चुकीच्या विचारापासून संरक्षण करण्याकरता हे एकत्रित आलो. त्याला नाईक साहेबांनी त्यांच्या पक्षातल्या अनेक नेत्यांनी पाठबळ दिलं. आज अजितराव घोरपडे सरकार या व्यासपीठावर येऊ शकले नाही, त्यांचाही आवर्जून मी उल्लेख करेन. त्यांनी सुद्धा धाडसाने या ठिकाणी निर्णय घेतला. शिवाजीराव नाईक साहेबांनी ते विधिमंडळामध्ये एकत्रित काम करत होते. राज्याच्या मंत्रिमंडळातले घोरपडे सरकार सुद्धा सदस्य होते. विलासराव जगताप साहेब असतील, काही मंडळी होती, काही मंडळी अचानक निघून गेली. ती का निघून गेली, कसं निघून गेली, आता इथल्या सगळ्या सदस्यांना चांगलं माहिती. परंतु जी निघून गेली त्यांना लक्षात आलं की आपलं नुकसान झालं. परंतु टिकली, तुम्हाला सांगतो जिल्ह्याचा फायदा झालाय आणि सांगली जिल्ह्याचा फायदा होणार आहे, याला येणारा भविष्यकाळ सांगेल. आणि म्हणून मला नेहमीच एक वाटतं, सारखं इतिहासाकडे बघायचं नसतं. कुणी कुणाला पाडलं, कुणी कुणाला त्रास दिला, कुणी कुणाचा छळ केला राजकारणात, ह्याचा जर विचार केला ना, मी लोकांना नेहमी 4 चाकी वाहनाचं उदाहरण देतो. 4 चाकी वाहनामध्ये जेव्हा गाडी आणि ड्रायव्हर गाडी चालवत असतो तेव्हा वरती एक आरसा लावलेला असतो छोटा. त्या आरसाचा उपयोग कशासाठी असतो तर फक्त मध्ये आधी बघायचं असतं. जर आयुष्यात पुढे जायचं असेल आणि गाडी पुढे न्यायची असेल तर त्या आरशाकडे सारखं बघून चालत नाही, फक्त मध्ये आधी बघावं लागतं. आणि म्हणून त्या आरशाकडे जर तुम्ही सारखं बघत राहिला तर गाडी धडकणार आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही त्या आरसा नुसता ठेवला, त्याच्याकडे फार आम्ही तिघांनी ठरवलं आता बघायचं नाही, आता जे पुढचं आपला रस्ता आहे त्याकडे बघत जायचं. आणि आपल्या गाडीमध्ये बसलेली जी सगळी लोक आहेत, जी विश्वासाने आमच्या तिघांकडे बघतायत, त्या विश्वासाला सार्थक राहून ही गाडी आता पुढे न्यायची जिल्ह्याच्या विकासासाठी.
आणि जिल्ह्याच्या आपल्या लोकांसाठी, आणि म्हणून आज एका चांगल्या विचाराने चांगल्या हेतूने आम्ही सगळी एकत्रित या ठिकाणी आलेलो आहे. आदरणीय नाईक साहेब जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते 11 वर्ष. पृथ्वीराज तू आता तरुण आहे, 22 वर्षाचा आहे. अशी अनेक तरुण मंडळी इथे आहेत. आमचा ऋषिकेश लाड आता आम्ही त्याला उपाध्यक्ष या ठिकाणी आम्ही केलेलं आहे, तोही तरुण आहे. त्याचं आता येणाऱ्या 1 मेला लग्न आहे, सगळ्यांना पत्रिका मिळेल, या तुम्ही सगळ्यांनी. तुझे लेखा लग्न आता होईल. सभापतीला पोरी चांगल्या मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी आज साहेब तशी बरीच लग्नाची आहेत मंडळी आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय की नाईक साहेबांनी जे काही मनोगत व्यक्त केलं त्यातनं खरंच शिकण्यासारखं आहे. सभागृहामध्ये पहिलंच जिल्हा परिषद सदस्यांना मला नम्र विनंती करायची, आता विराज नाईक पण आहेत, ते आमचे युवा नेते तरुण कार्यकर्ते आहेत, की पहिलं जनरल बॉडी कधी चुकवायची नाही, अजिबात नाही. हात पाय फ्रॅक्चर जरी असला तरी जनरल बॉडीला जायचं, एवढं लक्षात ठेवा. जनरल बॉडी कधी चुकवायची नाही. त्या जनरल बॉडीमध्ये आपल्या तालुक्यातले, आपल्या जिल्हा परिषद गटातले, गटात असणाऱ्या गावातले जे काय प्रश्न आहेत ते परखडपणे चांगल्या शब्दात, चांगल्या आणि भाषेमध्ये, आजकाल जी काही भाषा ऐकतो ना काही लोकांची, तसल्या गलिच्छा भाषेत नाही बोलायचं आपल्याला. तो बोलला म्हणून आपण बोलायचं असलं करायचं नाही, बरोबर ना. चांगल्या शब्दात चांगल्या भाषेमध्ये आपल्या लोकांच्या भावना अडचणी काय हे अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी बोलल्या पाहिजे. कुठलाही अधिकारी कुणाला घाबरतो माहिती का? जिल्हा परिषद सीओ आयएस जरी अधिकारी असला तरी तो ज्याला घाबरतो, ज्याचा सभागृहाचा अभ्यास आहे तो त्याला घाबरतो, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमचे प्रश्न जे काय असतील ते येणाऱ्या काळात या ठिकाणी, आणि आम्ही आहोत ना खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत. आणि म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की येणाऱ्या काळामध्ये आहे थोडा संघर्षाचा काळ आहे. महाराष्ट्रात अनेक लोक संघर्ष करतात आणि काही लोकांना वाटतं ही प्रस्थापित आहेत म्हणून यांना काय त्रास नसेल, आम्हालाच लय त्रास होतो. पोलीस स्टेशन ऐकत नाही, तहसीलदार ऐकत नाही, प्रांत ऐकत नाही. गेलोय त्यातनं आम्ही. पूर्वी गेले असतील, माझे वडील गेले असतील, शेवटी तेही शून्यातनं आले. पतंगरावजी कदम साहेब सुद्धा बिन चपलातले, बिन शिक्षण घेता शेवटी ते शिक्षण ते घेत घेत भारतीय विद्यापीठ उभं केलं. मग संघर्षाच्या राजकारणात त्यांनी त्यांचं काम उभं केलं. अशा सगळ्या परिस्थितीत त्यांनाही संघर्ष झालाय, पण त्यांच्या तुलनेत आम्हाला जो होतोय जरी वेगळा असला तरी मला वाटतं तो कमी आहे. पण ह्या संघर्षातनं सुद्धा तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या ताकदीच्या बळावर आम्ही वादळात दिवा लावू सांगली जिल्ह्याच्या राजकारणात, एवढा निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बऱ्यापैकी संपल्या. पुढील 3 वर्ष एकजुटीने, एक विचाराने, एक या ठिकाणी चांगलं या ठिकाणी आपण करूया. साहेब तुम्ही सिनियर आहात, मी आणि विशाल पाटील आम्ही नेहमी म्हणतो आम्ही तुमच्याकडे बघून या ठिकाणी राजकारण करतो. मला एकच विनंती, विशालरावनी बोलून दाखवलं तेव्हा इस्लामपूर आष्टा आमची 1-2 घ्या सोबत. आमची पार्टी जी आहे ती तुमचीच पार्टी हो, वाळवा शिरशिरामध्ये जी आहे ती तुमच्या बरोबरच आहे, ती काही वेगळी नाही. आणि म्हणून आज त्यांनी संधी साधली, 1-2 आमचा कुठला तरी माणूस संधी द्या, असं एकमेकांना संधी देत देतच आपल्याला पुढे चालवायचंय. शेवटी काय झालं तर आता मला एवढं लक्षात आलंय, आपणच एकमेकांना आहोत सुखदुःखात, बाकी कोणी नाही आता. म्हणून आपणच आहोत सुखदुःखात एकमेकांना. आणि म्हणून एकमेकांना सांभाळत या ठिकाणी जायचंय. म्हणून विक्रमदादा आणि रवी तुमच्यावर जबाबदारी फार आहे, त्या विषयावर मला बोलायचंय पण आज बोलत नाही. बोलू का? जत तालुक्यावर तुम्हा दोघांना फार जबाबदारी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता तुम्ही सगळ्यांनी एकत्रित राहून चांगल्या पद्धतीने परिवर्तन करा. तुम्ही जिल्हा परिषदचे सदस्य राहिलेल्या संगीता काकी वहिनी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या कुटुंबात राजकीय वारसा आहे. आता देवराजदादा सुद्धा या ठिकाणी जबाबदारी हाताळत आहेत. म्हणून सगळं एक चांगलं नव्या जुन्याचं चांगली टीम या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपल्या लोकांनी दिलेली आहे. त्याला सार्थक आपण सगळे राहूयात. मी जास्त लांबलचक भाषण या ठिकाणी करणार नाही. आपण सगळी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने जमला, हा सत्कार सोहळा आयोजित केला. आणि विशालराव म्हणले तर खरंय, देवराज दादांना मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो, दादा इलेक्शन झाली जेवण कधी देणार. आणि दादांनी आज तो शब्द, मी सारखं जे त्यांच्या पाठीशी लागलो होतो तो शब्द पाळला. आता ही बारी तुमची, पुढची बारी आमची. आमचा पाहुणचार जोरात असतो, काळजी करू नका. म्हणून साहेब आमच्या इथं एक सत्काराचा सोहळा चांगला आम्हाला करायचंय. तुम्ही किती बोकडा आणली माहित नाही, पण आम्ही बोकडांचा फोटो काढून तुम्हाला पाठवतो. ही सगळी माणसं जी बसलेत कासेगावची, तुम्ही सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला अशी माझी नम्र विनंती. म्हणजे पाहुणचार नाही तर म्हणतील नुसतं स्टेजवर बसलेलीच बोलवतायत विश्वजी कदम. इथं बसलेल्या सगळ्यांना आमचं निमंत्रण आहे देवराज दादा, बरोबर.
ही तारीख घेऊन आम्ही या ठिकाणी लवकरच तो कार्यक्रम घेऊ. आज अत्यंत चांगला सत्काराचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. पलूस कडेगावच्या जनतेचे मी आभार मानतो. 8च्या 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समितीमध्ये 15 आम्ही या ठिकाणी जिंकू शकलो. लोकांचं प्रेम आहे. तसंच वाळव्यात आणि अनेक ठिकाणी आपल्याला यश चांगल्या पद्धतीने मिळालं. शिराळ्यात मिळालं. काही 1-2 तालुक्यात जरी या ठिकाणी कमी पडलो असलो तरी येणाऱ्या काळात त्या तालुक्यातल्या लोकांना विश्वासात घेऊन, तिथल्या प्रमुखांना विश्वासात घेऊन कशा पद्धतीने आपण पुढे जायचं याचा चांगला विचार निश्चितपणे केला जाईल. आज तानाजी पाटील साहेब नाही येऊ शकले. त्यांच्या अडचणी काय आम्हाला माहिती आहेत. पण हाय, वाघाचा पोरगा वाघ असतो, लक्षात ठेव. आणि तुझी काही इच्छा व्यक्त केलेली आहे का असं जाहीर बोलायचं नसतं. मुळात कार्यक्रम सुरू होतो असं जाहीर बोलायचं नसतं. ते कानात येऊन सांगायचं असतं असं मनात आहे म्हणून. पण ठीक आहे, तू चांगला आहेस. तू सगळेजण चांगलं काम करा. तुम्हाला सगळ्यांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करू. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब. साहेब, कासेगावकरांच्या आग्रह खातर मी पुन्हा तेच म्हणेन, स्वर्गीय राजाराम बापूंच्या कर्तृत्वाचे वारसदार, कर्तृत्व नेतृत्व याबरोबरच आवाजाचं देखणे पण ज्यांना लाभलं ते ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघाचे तहयात आमदार, राज्याचे माजी मंत्री सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब. आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय शिवाजीराव नाईक साहेब, आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब, मानसिंगराव नाईक साहेब, विक्रमदादा सावंत, मनोज बाबा शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीताताई, उपाध्यक्ष ऋषिकेश, या निमित्ताने उपस्थित असणारे ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, अविनाश पाटील, सभापती सावित्रीदेवी रवी पाटील, स्नेहलताई मोरे, दादासाहेब कोळेकर, पृथ्वीराज पाटील, माननीय दत्ताजीराव पाटील, टी.व्ही. पाटील साहेब, शंकरराव गायकवाड, जीवनराव पाटील, युवराज पाटील, संग्राम देशमुख, या निमित्ताने उपस्थित असणारे कार्यक्रमाला आलेले माननीय विनायकराव पाटील साहेब, राजाराम बापू बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, या ठिकाणी राष्ट्रवादीचे गटनेते विजयराव धेंडे, आपल्या वाळवा तालुक्याचे सभापती उदयसिंह पाटील, उपसभापती प्रकाश पाटील, या निमित्तानं इथं उपस्थित असणाऱ्या कवठे मंकाळच्या सभापती सिंधुताई पाटील आणि कडेगावच्या पंचायत समितीच्या सभापती आशाताई गावडे, या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असणारे आमच्या महिला राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा सुष्मिताताई जाधव, आपल्या काँग्रेस पक्षाचे गटनेते सुदीप गडदे, अभिजित पाटील, या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असणारे तानाजी यमगर, प्रदीप सावंत, निवास पाटील, या गावच्या सरपंच कल्पनाताई गावडे, उपसरपंच सुजित पाटील, या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे दीपक शिंदे, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब पवार कुंडलचे संग्राम जाधव, संग्राम फडतरे, तांदूळवाडीचे आमचे प्रतापराव पाटील, सर्वच व्यासपीठावरील जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य, कासेगावचे माननीय उदयसिंह पाटील, शहाजी माळी, सुभाष आडके, सुरेश गावडे, विलासराव माळी, किरण पाटील, सुप्रिया देवराज पाटील, सुरेंद्र पाटील, अण्णा माने, संजू पाटील,
ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कृष्णा मंडले, राजू पाटील, या निमित्ताने उपस्थित असणारे पेठेचे अतुल पाटील, कोरेगावचे मयूर पाटील, आमचे रेठे नक्षे सुजित मोरे, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, खरं म्हणजे मी कासेगावात येऊन भाषण करायची आणि आपल्या सगळ्यांचा वेळ घेण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे फार लांब भाषण मी करणार नाही. पण मला अपेक्षा आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य तुमच्या कामाचं कौतुक होईल एवढं चांगलं काम स्वतःच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात करतील. आता लोकांनी आपल्याला निवडून द्यायचं काम केलंय, त्यासाठी प्रचंड मेहनत तुम्ही सगळ्यांनी आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. आता लोकांना याला निवडून दिलं हे जरा बरं केलं आपण असं वाटावं एवढं प्रयत्न आणि वातावरण जिल्ह्यामध्ये करायचं काम तुम्हा सगळ्यांचं आहे. आणि म्हणून सगळ्यांचे आभार मानले असतील तुम्ही, असं मी घनवट यांचं नाव घ्यायचं राहिलं, सगळ्यांचे आभार मानले असतील असं मी समजतो. आता कामाला सुरुवात करावी. सभापती निवडून झाले, अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून झाले, तालुक्याचे सभापती निवडून झाले. आता आपल्याला कामच करायचंय आणि या नव्या जगामध्ये स्पर्धेच्या सेवा ज्याची जास्त त्याला लोक जास्त मान देतात, सन्मान देतात. जिल्हा परिषदेची निवडणूक लागली त्यावेळी अनेक लोक फार मोठी आव्हानं देत होती. राजकारणाची पातळी एवढी खाली गेली की अतिशय खालच्या स्तरावरची भाषा सत्ता मिळवण्यासाठी लोक करायला लागली. लोकांना भान राहिलं नाही की राजकारण हे समाजासाठी करायचं असतं. व्यक्ती सापेक्ष प्रचार आणि व्यक्तिनिष्ठ अशा भाषा या लोक करायला लागली आणि बहुतांशी सगळीकडे सांप्रदायिक टोकाची भाषणं करून लोकांची डोकी कशी भडकतील याचे प्रयत्न जिल्हाभर झाले. पण सांगली जिल्हा हा पुरोगामी विचारसरणीचा जिल्हा आहे. या गावातल्या बाबूजी पाटणकरांच्या पासून ते नागनाथ अण्णा आणि स्वर्गीय वसंतराव दादांपर्यंत ह्या सगळ्या लोकांनी, जी.डी. बापूंनी देखील बाळासाहेब पुरोगामी विचारसरणीचा आग्रह धरला, आयुष्यभर धरला. जातीयवादी विचारसरणीची आपल्या अंगावर सावली पडणार नाही असा प्रयत्न सगळे करायचे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा सत्कार देवराज पाटलांच्या आग्रहानं आज या ठिकाणी होतोय. आणि जेवण विशाल देवराजचंच आहे, माझं नाही. जेवण देवराजचंच आहे, माझं जेवण मी नक्की देईन. माझं काय पण स्वर्गीय वसंतराव दादांचा नातू आज आमच्या गावात येतोय याचं मनपूर्वक मी स्वागत करतो. बाहेर लोकांना वाटायचं दादांच्या तन बापूंच्या टोकाचे वाद आहेत, पण मी असे प्रसंग 2-3 बघितलेले आहेत. अगदी कासेगावात शेवटच्या काही काळात दादा स्वतः कासेगावला आमच्या घरी येऊन बसलेले. एकदा माझ्या वाढदिवसा दिवशी मुंबईला आमच्या घरी एकदा आलेले. आणि दादा मुख्यमंत्री असताना मी कधी भेटायला गेलो, यशवंत थप्पे अजून आहेत मला वाटतं, जरा आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या संकटात आहेत, पण कधी मला मुख्यमंत्री असताना, राज्यपाल असताना मला दादांच्याकडे जाताना कुठलं दार थांबलं, बाहेर थांबा वगैरे असली कधी भाषा. दादांनी मला एक्सप्रेस पास काढून, जसं थ्रू पास असतो ना तसा थ्रू पास होता माझ्याकडे दादांचा. आणि त्यामुळं त्यांचे नातू आज आमच्या गावात येत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम व्हावा म्हणून काल परवापर्यंत त्यांचा मूड जरा वेगळा वाटला मला. तर मी मग शेवटी त्यांना दम दिला, म्हणले यायला लागतंय. म्हटलं काही गडबड करायची नाही, काही झालं तरी यायला पाहिजे,
कार्यक्रमाला गैरहजर राहता येणार नाही आणि मला आनंद आहे की विश्वजित कदम साहेब, आमचे विशाल दादा, नाईक साहेब, विक्रमसिंह, विक्रमदादा सावंत, मनोज बाबा, बहिणीच्या गावात मनोज बाबा, मला वाटतं तुम्ही भाषण करावं म्हणून मी फार प्रयत्न केला. माझं ऐकत नाही म्हटल्यावर विशालचा काय वशिला लागतोय का बघितलं. पण प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्हा सर्वांचं स्वागत कासेगावकरांनी आज केलं. जिल्हा परिषदेच्या सगळ्या सदस्यांचं स्वागत केलं. मला विश्वास आहे की जिल्हा परिषद ही या जिल्ह्याच्या थोर वारशाप्रमाणे आपण सगळे चालवाल. क्रांतिसिंह नाना पाटलांचा आपल्याकडे वारसा आहे, कर्मवीर भाऊराव अण्णांचा वारसा आहे, वसंतराव दादांचा आहे, बापूंचा आहे, गुलाबराव पाटलांचा आहे, नागनाथ अण्णांचा आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इथं शेजारच्या गावात वाटेगावला त्यांचा वारसा आहे. आणि ह्या सगळ्यांनी जवळपास ब्रिटिशांच्या विरोधी आवाज उठवण्याचं काम त्यांच्या आयुष्यात वेगळ्या पद्धतीने केलं. आणि म्हणून स्वाभिमान असणारा महाराष्ट्रातला सांगली जिल्हा आहे. वेगळ्या मार्गानं ज्याचा उल्लेख विशालदादांनी केला, कुणी चंचू प्रवेश करत असेल तर आम्ही सगळ्यांनी एक झालं पाहिजे, एवढं शहाणपण आमच्या या पूर्वजांनी आम्हा सगळ्यांना दिलं. याबद्दल पूर्वजांचे आभार मानतो. स्वर्गीय पतंगराव साहेब हे अतिशय दिलदार नेतृत्व होतं आणि एवढे दिलदार होते की त्यांनी कधी मला कायम सांगायचे, जयंत गत सोडू नकोस. त्यांची भाषा असायची ती. आणि कायम सांगायचे की कशापासून सावध राहा वगैरे. त्यांचे इतके खाजगीत सल्ले असायचे आणि अतिशय स्वतःच्या मुलाप्रमाणे आम्हाला कदम साहेबांनी सल्ले दिले. कासेगाव शिक्षण संस्थेच्या वाढीला देखील त्यांनी फार मोठा हातभार एकेकाळी लावला होता. त्यांचं शिक्षण मंत्री असताना ते म्हटले, यादी घेऊन ये जयंत, तुला शाळा देतो म्हटले. त्यावेळी ग्रांटेबल शाळा. त्यामुळं या सगळ्यांनीच एकमेकाला सांभाळण्याचं काम पूर्वीच्या काळात केलं. परिस्थितीप्रमाणे आज सगळे एकसंघ झालेत आणि मला खात्री आहे की जिल्हा परिषदेत जनतेनं आपण एकसंघ आहोत हा विश्वास ठेवून आपल्याला संधी दिलेली आहे. आता तुम्ही दोघांनी आष्टा इस्लामपूरमध्ये आम्हाला ज्या सूचना दिल्या आहेत, तुमच्या आज्ञेच्या बाहेर आम्ही नाही आहे. आमचे टर्म तिथल्या लोकांची एक दोन वर्षाची आहे. ती झाल्यानंतर आपल्याकडे आमचा फोन येईल, आपण जो आदेश द्याल तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आम्ही तिथं नगरसेवक करू, किंवा तुम्ही सांगाल तो काँग्रेस पक्षाचा असेल, जो नाव तुम्ही द्याल ते. पण या निमित्ताने सांगली जिल्हा हा आणि पश्चिम महाराष्ट्र सहकाराची पंढरी आहे. अलीकडचा एक कायदा सहकार चळवळीच्या संदर्भातला सरकारने आणला, तो सहकाराची गळचेपी करण्याचा कायदा आहे. तुमच्या बोर्डावरच्या जागा अमक्या भरल्या गेल्या नाहीत तर सरकार भरणार. तुमच्या बोर्डावरच्या जागा जर मोकळ्या झाल्या काही कारणानं तर त्यासाठी सरकारचा अधिकारी येऊन मिटिंग घेऊन त्याच्यावर निर्णय करणार. असा सगळाच वेगळा आहे. तर सांगली मार्केट कमिटी, स्वर्गीय वसंतराव दादांनी स्थापन केलेली मार्केट कमिटी परवा बरखास्त केली. आता कोर्टात गेल्यावर कोर्टाने शेवटच्या टोकाची भाषा बोलली. कसं काय अशी तुम्ही हे करता. त्यामुळं खरं म्हणजे या जिल्ह्यातल्या सगळ्या परंपरा सांभाळून जिल्हा परिषदेत आमचे सगळे सहकारी काम करतील अशी अपेक्षा आहे. मी शेवटचा एक मुद्दा तुम्हा सगळ्यांना सांगण्यासाठी थोडासा मुद्दा काढून आणलेला आहे. परवा विशालदादा आणि आम्ही जिल्हा परिषदेत आढावा घेतला. सगळे सभापती त्या आढाव्याच्या बैठकीला होते. 2019ला आघाडीचं सरकार आल्यावर जिल्ह्यामध्ये 2 योजना आपण राबवल्या. स्मार्ट PHC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम करणे आणि मॉडेल स्कूलची व्यवस्था. मला सांगायला आनंद होतोय की सांगली जिल्ह्याचा अभ्रक मृत्यूदर
म्हणजे राज्याचा 16% आहे, राष्ट्रीय सरासरी त्याची 28 आहे, पण सांगली जिल्ह्याचा अभ्रक मृत्यूदर आता 6.38% खाली आलेला आहे. म्हणजे कदाचित महाराष्ट्रात सगळ्यात कमी अभ्रक मृत्यूदर सांगली जिल्ह्याचा असेल. आणि 19-20च्या तुलनेमध्ये 25-26 मध्ये ओपीडी सेवा रोज डॉक्टरला जाऊन भेटतात की नाही, त्या ओपीडी सेवेमध्ये तब्बल 129% वाढ झाली. 129%. म्हणजे 19-20ला 18,35,000 लोक रुग्णसेवा घेत होते, ओपीडीत गेले. आता 25-26ला तो आकडा परवाच्या मार्च महिन्यातला शेवटचा एकत्रित केला, 18,35,000 पासून हा आकडा आता 41,98,000 म्हणजे 42 लाख लोक सांगली जिल्ह्यातली ही ओपीडी मध्ये मागच्या वर्षभरात जाऊन आली जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात. म्हणजे प्राथमिक स्मार्ट पीएचसीचा कार्यक्रम किती यशस्वी झाला याचा हा मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणं फार लोकांना महत्वाचं वाटत नव्हतं किंवा खाजगीकडे जाण्याचा प्रथा फार मोठी होती, ती आकडा 18 लाख वरून आता 42 लाखावर गेला. ही स्मार्ट पीएचसी योजनेचं यश आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. ते स्मार्ट पीएचसीची योजना आपण सगळ्यांनी, आपलं सरकार विश्वजित कदम साहेब असताना आणली. ही लोकसंख्या वाढीचा आकडा नाही आहे, हा ओपीडीत गेलेल्या लोकसंख्येचा आकडा आहे. आणि मला खात्री आहे की पुढच्या एका वर्षात हा आकडा 50 लाखाच्या वर देखील जाईल. जिल्हा आरोग्य अधिकारी जे आहेत 23-24ला मूल्यांकन झालं, ते जिल्हा आरोग्य अधिकारी मूल्यांकन निर्देशांकात सांगली जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक आला. ते 23-24ला मला खात्री आहे 24-25, 25-26चे ज्यावेळी आकडे निघतील त्यावेळी दुसरा नंबर पहिल्या नंबरला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पहिला नंबर देखील आपल्याला मिळाला. आणि हे कशामुळे शक्य झालं तर 19-20 नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र सुधारण्याचं जे धोरण आपण घेतलं त्यामुळे जिल्ह्यातल्या सामान्य जनतेचा फार मोठा फायदा झाला. त्या आकडेवारी कसली तरी काढली होती, कितीतरी कोटी रुपये. सभापती कोण आहेत आरोग्याचे? अजून ठरलं नाही का? तर कितीतरी कोटी रुपये हे जनतेचे वाचले असा आकडा त्या दिवशी सांगितला. दुसरा प्रश्न प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बरोबर मॉडेल स्कूलचा आहे. आणि मॉडेल स्कूलमध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात, माझ्याकडे ती आकडेवारी नाही, पण प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचे प्रवेश देखील वाढले. आणि म्हणून काम चांगलं करणं, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे 2 कार्यक्रम तर चांगले करायचेच आहेत, पण जिल्हा परिषद उत्तम चालवावी, जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शी व्हावा आणि लोकांनी नाव काढून पुढच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्याच लोकांना निवडून दिलं पाहिजे, ही भावना लोकांच्यात निर्माण करण्याचं काम हे सगळ्या सभापती आणि सदस्यांनी करावं, एवढी विनंती मी या निमित्तानं करतो. बऱ्याच वेळेला काम भरपूर असतं पण लोकांना आपण सांगतच नाही. काम झालेलं नाही, नारळ फोडले आणि नारळ फोडून त्याच्यावर सोशल मीडियावर जाहिराती करून विधानसभा केल्या मागच्या वेळी काही लोकांनी. आजही कामं झालेली नाहीत ती, पण नारळ फोडले, लोकांची दिशाभूल झाली, कामाचा पत्ता नाही. आमचा आग्रह आहे की जे काम तुम्ही कराल त्याला सोशल मीडियावर प्रसिद्धी द्या, आपल्याला खोटं काही करायचं नाही. पण जे काम कराल, सभापती असतील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असतील, जे काम कराल ते लोकांना माहिती झालं पाहिजे. याच्यासाठी सोशल मीडियाचा आधार सगळ्या पंचायत समिती सदस्यांनी घ्या, जिल्हा परिषद सदस्यांनी घ्या आणि लोकांना ताकदीनं काम कसं उत्तम करायचं हे दाखवून देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं, एवढी विनंती या निमित्तानं करतो. जिल्हा परिषदेमध्ये विशेष उल्लेख केला पाहिजे की आपले 30 होते, पण शिवाजीराव नाईक साहेबांनी
अजितराव घोरपडे साहेबांनी राजेंद्र देशमुखांनी आणि विलासराव जगतापांनी ठामपणाने भूमिका घेतली की आम्ही आमच्या जिल्ह्यातला निर्णय आम्ही करणार आणि तो करत असताना आम्ही राष्ट्रवादीबरोबर जाणार आणि म्हणून हे यश सहजासहजी आपल्याला शक्य झालं. आणि तानाजीराव पाटील हे यांचे चिरंजीव पृथ्वीराज इथं आलेले आहेत, पण तानाजीराव पाटील यांनी देखील ठामपणाने भूमिका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्याच वेळी घेतली. त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही 2 जण गैरहजर राहतोय आणि सभापतीच्या निवडीत तानाजीराव पाटील हे देखील परत आले. नाईक साहेबांचा एक सदस्य आटपाडीचा गेला होता गैरसमजानं, तोही परत आला आणि त्यामुळं 3437 संख्या आज जिल्हा परिषदेत या सगळ्या व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांच्यामुळे झालेली आहे आणि म्हणून त्या सर्व नेत्यांचे देखील आज या निमित्तानं आभार मानतो. ऋषिकेश लाड यांचं कालच साखरपुडा झालेला आहे. इंग्रजीमध्ये याला एंगेजमेंट म्हणतात. एंगेजमेंट म्हणजे आता ते 1 मेला महाराष्ट्र दिनीच लग्न करायचं असा गडबड दिसते त्यांची. कामगार दिन का महाराष्ट्र दिन, तुम्ही काय त्याला काय अभिप्रेत आहे हे महत्वाचं आहे. त्या कामगार दिन केलं तर कामगारच राहशील, त्यामुळे महाराष्ट्र दिन कर, महाराष्ट्राचा नेता होशील. त्यामुळे महाराष्ट्र दिन ऑप्ट कर. पण माझी त्याला विक्रमदादा अट आहे, आजपासून 1 मे पर्यंत फोन कायम एंगेज आला पाहिजे. एंगेजमेंट झाली आपली. फोन दुसऱ्या कोणाला लागला नाही पाहिजे, फक्त विट्यालाच फोन गेला पाहिजे. आणि तुमच्या फोनचं बिल मी बघणार आहे शेवटी किती झालेलं आहे. पण ऋषिकेश उपाध्यक्ष झाले, त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. सगळ्या सभापतींचं अभिनंदन करतो. संगीताची 2री टर्म आहे. या गावचं वैशिष्ट्य असं, या गावात फारसा कोणी प्रचाराला मला वाटतं फिरलं नाही आणि या गावानं किती लीड मिळाली तुला? 2300 का काहीतरी, 3400 लीड मिळालं. म्हणजे गावाने खरंच जनार्दन काकांच्यावर, देवराजच्यावर आणि संगीताच्यावर गावातल्या पार्टीनी अतिशय चांगलं काम केलं. म्हणजे ह्यांना काळजी वाटेगाव मतदारसंघाची, ह्यांना काळजी नेरली आणि तांब्याची, पण हे गावात प्रचार करत नव्हते. तरी गावाने एवढ्या मोठ्या मताधिक्य संगीताला आणि आमच्या सुनबाई ना दिलं आणि सुप्रियाला दिलं आणि मोठ्या मताने या दोघी विजयी झाल्या. म्हणून जाता जाता गावाचे मी मनपूर्वक आभार मानतो. गावाने दिलेल्या ताकदीमुळेच हा मान या सर्व नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पहिल्यांदा आपल्या संगीताला दिला. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जे प्रयत्न केले, कष्ट केले, या गावातल्या महिलांनी घरटी जाऊन प्रचार केला, त्या सगळ्या महिला संघटनेतल्या आमच्या सहकारी भगिनींना देखील मी मनपूर्वक आभार मानतो. पण येणारी कारकीर्द 5 वर्षाची एकसंघ राहून जिल्हा परिषद महाराष्ट्रातली 1 नंबरची, शिवाजीराव नाईक साहेबांना राजीव गांधींच्या हस्ते पुरस्कार मिळालेला, राजीव गांधींच्या. त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी ग्रामविकास मंत्री झाल्यावर, मी ग्रामविकास मंत्री असताना विशाल, महाराष्ट्र हा 12व्या-13व्या नंबरला होता देशात ग्रामविकास खात्यात. तो 3ऱ्या नंबरला, 2ऱ्या नंबरला आणि शेवटचे 2 वर्ष 1ल्या नंबरला आला महाराष्ट्र. त्यावेळी मला सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांच्या हस्ते पारितोषिक घेण्याची संधी मिळालेली होती आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी तुम्हाला आहे. प्रत्येक विकास हाके जिल्हा परिषदेच्या प्रत्येक उमेदवाराला आपला नावलौकिक निर्माण करण्याची प्रचंड संधी आहे आणि हातात हात घालून आपण काम केलं तर सर्व जिल्ह्यांचा अतिशय उत्तम विकास होईल. आणि खास करून विक्रमदादा, रवी कुठे गेला आपला, रवीच्या पत्नी सभापती झालेल्या आहेत.
एकटा रवीच काफी आहे उदर. त्यामुळे रवी जोरदार काम करतील. विक्रमदादांचा त्यांना आशीर्वाद आहे असा मला विश्वास आहे. जगताप साहेबांचा आशीर्वाद आहे. आणि सगळ्यांनी एकसंघपणाने जत तालुक्याच्या विकासासाठी वाहून घेतलं तर लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी त्या तालुक्यात आपण द्याल असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी विनंती करून, कुणालाही गडबडीत पुण्याला मुंबईला जायचं असेल तरी जेवल्याशिवाय जाऊ नये. जेवलंय की नाही बघायला मी तिथं बसलोय, त्यामुळे आपण सगळ्यांनी जेवायला यावे ही विनंती.